नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे सुरमई आणलेली आहे आणि आपण सुरमईचं कालवण करणार आहोत। तर इथे सर्वात पहिले सुरमई चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आपण डोकं, शेपूट आणि 2-3 मधले तुकडे याचं असं ना छान असं कालवण करणार आहोत। त्यासाठी बघा इथे कढई घेतली, कढईमध्ये तेल छान असं तापल्या गेलं आणि लसूण घेतला इथे मी चेचलेला, कारण चेचलेला लसूण तेलात घातला ना की त्याचा स्वाद ना म्हणजे छान असा उतरतो तेलामध्ये, कारण मासे आहेत ना तर लसणाचं प्रमाण जास्तच पाहिजे। त्यानंतर तिथे मी 1 चमचा आहे ना आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं कुटून घेतलेला आहे, तो 1 चमचा टाकला। त्यानंतर इथे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे आणि ते पण आपण तेलामध्ये छान असं सोडलेलं आहे आणि ते छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। नंतर आपण इथे काही सुके मसाले घेतलेले आहेत, काश्मीरी पावडर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, हळद, धणे पावडर, गरम मसाला, जिरे पावडर असे छान सर्व मसाले घेतलेले आहेत। आणि हे मसाले जळू नये ना म्हणून त्यामध्ये ना थोडंसं पाणी ओतायचं आणि त्यानंतर ना छान असं आपण ना 2 मिनिट झाकण ठेवून मसाले छान असे ना शिजवून घ्यायचे, म्हणजे कसं मसाले ना छान तेल सोडतात। आणि त्यानंतर इथे बघू शकता गरम पाणी घेतलं मी वाटीमध्ये आणि त्यामध्ये चिंच भिजत घातलेली, म्हणजे कसं आपलं ना चिंचेचा कोळ लगेच तयार होतो, म्हणजे चिंच मऊ पडते आणि त्याचा कोळ लगेच तयार होतो। इथे बघा छान असे मसाले आपले शिजलेले आहेत। बघू शकता तुम्ही ज्या भांड्यात वाटण वाटलं होतं ते भांडंच धुवून त्यातलं थोडं पाणी मी मसाल्यांमध्ये घातलं। मसाल्यांनी पण बघा किती छान तेल सोडले। आता आपण यामध्ये एक एक करून सुरमईचे तुकडे सोडूया आणि सुरमई जास्त हलवायची नाही, कारण की ती तुटू शकते। आणि इथे बघा काही तुकडे आहेत ना त्याचे आपल्याला हे फ्राय करायचे आहेत म्हणून ते साईडला ठेवलेले आहेत। सुरमई जास्त अलटपलट करायची नाही, ती कशी नाजूक असते, लगेच तिचे तुकडे होऊ शकतात, म्हणून अगदी ना हलक्या हाताने असं ना फिरवायचं। आणि आता तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 1 चमचा इथे मीठ घातलेलं आहे आणि बघा छान इथे असं आपली चिंच मऊ पडलेली आहे। आणि इथे मी चिंचेचा कोळ घेतला आहे, तर तुम्हाला जर कोकम हवं असेल तर तुम्ही कोकम घ्या, टॉमॅटो घ्या, चिंचेचा कोळ आवडत असेल तर चिंचेचा कोळ घ्या। त्यानंतर भरपूर अशी इथे कोथिंबीर सोडलेली आहे, बघू शकता तुम्ही। हलगत हाताने असं छान फिरवून घ्यायचं आणि परत 5 मिनिट ना आपण उकळी काढून घ्यायची। इथे 5 मिनिट झालेले आहे, छान असं आपलं इथे कालवणसुद्धा झालेलं आहे, बघू शकता तुम्ही बघा। आणि 2 मिनटं ना सेट करायला ठेवायचं, थंड करायला, म्हणजे छान अशी तर्री येते त्याच्यावर आणि दिसायला पण छान वाटतं, बघूनच खावंसं वाटतं। सुगंध तर एवढा छान सुटला आहे ना, बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे। तुम्ही नक्की एकदा अशी रेसिपी ट्राय करा आणि करून खा एकदा, लय भारी लागते चव। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।